माझा स्वतःचा या गोष्टीला फारच आक्षेप आहे की महाराष्ट्र एक अत्यंत पुरोगामी राज्य आहे असं वाक्य बोलायला. कारण मी जेव्हापासून बघतो आहे तेव्हा महाराष्ट्र हा काही पुरोगामी माणसं जन्माला आलेला एक प्रदेश आहे, ज्यांची त्यांच्या त्यांच्या काळामध्ये डाळ शिजू दिली नाही प्रतिगामी माणसांनी. आणि महात्मा ज्योतिराव फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो आणि राजर्षी शाहू महाराज असो, एका अर्थाने ब्रिटिश कालखंडामध्ये किंवा ब्रिटिशांच्या नंतर नेहरूंच्या कालखंडामध्ये त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपण असं म्हणू शकतो की ते स्वतःच स्वयंभू होते आणि त्यांच्यासारखा कोणी झाला नाही आणि त्यांच्यासारखा कोणी होण्याची सुतराम शक्यता मला दिसत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही लक्षात घ्या की बहुजनांच्या राजकीय भानाविषयी आणि सांस्कृतिक भानाविषयी जर मी बोलायला उभा राहिलो तर माझ्या मनात एकच शंका येते की एवढ्या महापुरुषांनी आपलं एवढं तन मन धन वेचून आणि एवढं आयुष्याचं बलिदान देऊन बहुजनवादाचा प्रसार आणि प्रचार केला. बहुजनवाद म्हणजे काय? तर मूल्य जी आहेत ती समतेवर आधारित असावीत, समानतेवर आधारित असावीत. स्त्री पुरुष समानता, धर्मविषयक समानता, जातीविषयक समानता आणि माणसाची माणसाशी असलेली बांधिलकीची समता, या सगळ्या बाबतीत त्यांनी एवढा विचार केला. परंतु एवढा विचार या भूमीत पेरल्यानंतर त्यांचीच परंपरा ज्यांनी चालवायला पाहिजे ते बहुजन आज संपूर्णतः, म्हणजे काही अपवाद वगळले तर संपूर्णतः ब्राह्मणवादाच्या नादी लागलेले दिसतात. मी माझ्या अनेक मुलाखतींमधनं, लेखांमधनं आणि बोलण्यामधनं पुन्हा पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे की या देशामध्ये आणि अर्थातच या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा बहुजनवाद बळकट होतो तेव्हा तेव्हा लोकशाही अवतरते आणि जेव्हा जेव्हा ब्राह्मणवाद बळकट होतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे हुकुमशाही येते, स्त्री पुरुष समानता नष्ट होते. आणि हे तुम्ही अगदी इतिहासात कुठचाही दाखला घेऊन बघा, म्हणजे बौद्धांचा काळ घ्या, गौतम बुद्धांचा काळ घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ घ्या, त्यानंतर तुम्ही उलटा करून बघा, पुष्यमित्र शृंगाचा काळ घेऊन बघा, पेशव्यांचा काळ घेऊन बघा. तुम्ही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 70 वर्ष असं एक मनुष्य म्हणत असतो कायम, तर तो काळ घेऊन बघा. आणि आताचा गेला 11 वर्षातला त्याचा प्रताप बघा. तर हा एक हे निदर्शक आहे की बहुजनवाद असतो तेव्हा काय, म्हणजे तुम्हाला आत्ता मी काय बोलतो, काय बोलेन, काय बोलणार नाही, कुणाची नावं घेणार की नाही, की मी मोदी शहांचं नाव घेईन की काय, असे जे अनेक प्रश्न पडतात तसे प्रश्न अगोदर 70 वर्षात कधी पडले नव्हते. आपण कोणाचंही नाव घेऊ शकायचो आणि काहीही बोलू शकायचो आणि आपल्याला हे स्वातंत्र्य आहे याची सुद्धा कल्पना नव्हती. बहुजनांना आदराने वागवण्याची गरज नव्हती कारण बहुजनांचं राज्य होतं. बहुजनांना आदराने वागवण्याची वेळ येते आहे याचं कारण ब्राह्मणवादाचं राज्य आलेलं आहे. म्हणजे आदराने वागवणारे तुम्ही कोण असं विचारणारे हे पुरोगामी परंपरेतले महापुरुष जे होते त्यांना आपण पुन्हा पुन्हा विसरलो. ही माझ्या राज्याची आणि देशाची शोकांतिका आहे. यातली चारही माणसं, म्हणजे इथे 3 माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतः कर्तृत्व मी काही सांगण्याची गरज नाही आणि ज्योतिबा फुलेंचंही सांगण्याची गरज नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगण्याची गरज नाही आणि राजर्षी शाहू महाराजांचंही सांगण्याची गरज नाही. ते प्रातिनिधिक आहेत, इतर अनेक माणसं आहेत जसं मी ज्यांची नावं घेतली काही. या साऱ्या माणसांनी माणसाला माणसासारखं वागवा एवढं सांगण्याकरता आपलं अख्खं आयुष्य या देशामध्ये खर्ची घातलं. त्यांना ब्राह्मणवादाने सातत्याने विरोध केला. म्हणजे आज जे प्रश्न उभे केले जातात की अरे फातिमा शेख खरंच होत्या का? नव्हत्या, ती निर्मिती आहे. तो भिडे नावाचा एक गृहस्थ आहे सांगली भागामध्ये, तो तर सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले देशद्रोही होते आणि त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया उमटत नाही. हा बहुजनवादाचा पराभव आहे का? नाही.
हे आपण मानणार की नाही की बहुजनांना आपलं राजकीय आणि सांस्कृतिक भान नाही, म्हणजे आपल्या बापाला येऊन आपल्या अंगणात कोणी शिव्या घातल्या तरी सुद्धा आपण हसत मुखाने सहन करतो आणि त्या माणसाची आणि त्याच्या मागे असलेल्या सत्तेचं मांडलिकत्व आपल्याला कधी मिळतं यासाठी लाळ गळवत राहतो. हे राजकीय आणि सांस्कृतिक भान असल्याचं समाजाचं रक्षण आहे. मी अनेकदा म्हणतो की साताऱ्यामध्ये जेव्हा जेव्हा मी डॉक्टर आह साळुंकेंकडे तात्यांकडे जातो तेव्हा माझ्या मनात हे येतं की अरे सातारामध्ये एक महापुरुष ज्याने तत्ववेत्ता म्हणून आणि तत्वज्ञ म्हणून एक स्थान स्वतःचं निर्माण केलं, तो तिथे बसलेला असताना ज्याला बहुजनवादाचं नायकत्व आजच्या काळामध्ये मिळायला पाहिजे, तो तिथे बसलेला असताना बहुजनांची मुलं त्या भिडेच्या नादी लागतायत. याहून मोठा पराभव महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचा कोणता असू शकतो? आणि हे मी तुम्हाला सांगावं, याहून दुर्दैवाचं दुसरं काय असू शकतं? म्हणजे मी माझ्या जन्माच्या संदर्भात मी बोलतोय. म्हणजे मला हे सांगायला पाहिजे होतं कोणीतरी लहानपणीच की बाळा, हे आता तुमचं राज्य संपलेलं आहे, आता तुम्ही समतेने वागलात तर तुमचंच राज्य आहे. समता आणि समानता याला तुम्ही मुठमाती देणार असाल तर तुम्हाला गावकुसा बाहेर जावं लागेल. आता परिस्थिती अशी आहे की बहुजनांना परत गावकुसा बाहेर काढतात की काय अशी मला चिंता वाटायला लागली आणि खरोखरच चिंता वाटायला लागली. आणि त्या चिंतेला भरपूर आधार आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात अपमान होतो. दिवसा अपमान करतात, रात्री अपमान करतात, कोणी अपमान करतात, म्हणजे अभिनेते अपमान करतात. त्या भिडेंचं तर काय बोलूच नाही. त्यांनी 32 मण सिंहासनासाठी सोनं गोळा केलं, ते गेलं कुठे माहित नाही. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दलच्या ज्या कथा आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं आयुष्य जगले म्हणजे खरं तर इथल्या बहुजनवादाचे ते अधिनायक आहेत, मूळ पुरुष आहेत. आणि बहुजनवादाचेच नाही, ते माझेही मूळ पुरुष आहेत. इथल्या सगळ्यांचे, इथल्या सर्व स्त्रियांचे, पुरुषांचे. इथे काहीतरी स्त्रियांच्या बाबत जाणीव जागृती झाली असेल तर त्याचे ते मूळ पुरुष आहेत. त्याचा उठसूट प्रत्यक्ष राज्यपाल अपमान करतो इथला, तो ब्राह्मण असतो. म्हणजे तो ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणवादी नाही, मी त्याच्यावर येणार आहे. बहुजन हे अधिक ब्राह्मणवादी झालेले आहेत कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या जहागिऱ्या टिकवायच्या आहेत. आणि हेच चालू होतं शिवाजी महाराजांचा उदय होण्या अगोदर. हेच सरदार लोक जे आज मराठे आणि ओबीसी मधले आहेत, जे आपली सरंजामदारी, आपली वतनदारी, आपली पाटीलकी, आपली धनदौलत, आपली अय्याशी ही स्वतंत्रपणे शाबूत ठेवण्याकरता आज निजामशाहकडे जात असत, उद्या अपमान झाला की परवा आदिलशाहकडे जात असत, तिकडे अपमान झाला की कुतुबशाहकडे येत असत, कुतुबशहाने अपमान केला की मोगलांना जाऊन मिळत असत. मग परत हाच प्रवास असा चालू राहील. तसेच पक्षामध्ये जात आहेत आता हे लोक. आणि मोगलांची ताकद वाढली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दिल्ली पुढे आता पर्याय नाही, तर पळ काढून तिकडे दिल्लीला जाऊन मिळाले. हे सगळं मोडून काढलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा त्याच्या पुढे सुरू होतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्याची फोटो तर आपल्याला लहानपणापासून दाखवतच आलेले आहेत, म्हणजे चित्र त्याच्यावर काढलेले. तो पराक्रम एक वेगळा आहे, योद्धा म्हणून त्यांचा पराक्रम आहे. पण सामाजिक भान, सामाजिक दृष्टी, इथल्या वतनदार, इथली सरंजामदारी ही मुळावर आलेली आहे बहुजनवादाच्या. याची जाणीव असून पगारावर नोकर म्हणून सगळ्यांना ठेवले. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलं. हे वतन तुझं, आता सांगली तुमचा मतदारसंघ, तिथे आम्ही तर वळून बघणार नाही. हे जे आजही चालू आहे ना, ते महाराजांनी मोडून काढलं होतं. ते पेशवाईत पुन्हा वागडलं, फोफावलं. मूळ मुद्दा हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये एवढे अद्भुत क्षण ते सर्वांच्या आयुष्यात आहेत. म्हणजे महात्मा फुलेंच्या आयुष्यात आहेत. त्यांच्यावर मारेकरी घातले होते तेव्हा ब्रिटिश शासन होतं आणि महात्मा फुले अत्यंत हुशार मनुष्य होते, चतुर होते, म्हणून वाचले. अन्यथा महात्मा फुलेंचाही नरेंद्र दाभोळकरच करायला घेतला होता ब्राह्मणवादाने. असं नका समजू की ब्रिटिश होते म्हणून ब्राह्मणवाद शांत बसला होता.
शेणाचे गोळे ब्रिटिशांनी नाही फेकलेत सावित्रीबाईंवर, हेही लक्षात घ्या. बहुजनवादाने किती कडवा संघर्ष केलाय याची आज तमा बहुजनांच्या मुलांना नाही याची मला लाज वाटते. खंत तर वाटतेच, खंत वाटणं तर स्वाभाविक आहे. माणूस म्हणून मला खंत वाटते की विचार करणारा माणूस आहे. मला लाज अशासाठी वाटते की हे माझे सहचर होते, हे माझ्याबरोबर वर्गात होते, यांच्याबरोबर मी आयुष्य काढलेलं आहे आणि ते मला आता ब्राह्मणवादाचे व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करतात. तुम्ही माझ्या लेखनाच्या खाली ट्रोल झालेल्या माणसांची नावं, ट्रोल करणाऱ्या माणसांची क्वचित ब्राह्मण आढळेल. कारण ब्राह्मण मागे राहतात, ते डोक्याने काम करतात, लढायला बहुजनांना पाठवतात. या प्रकारची प्रतिगामित्वाची लढाई. त्यामुळे तुम्हाला असं आढळेल की तुम्हाला असं कळेल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी हत्या झालेली आहे ती तुम्हाला असं कळेल की ब्राह्मणवादामुळे झालेली आहे, ब्राह्मणवादाच्या विरोधात उभं राहिल्यामुळे झालेली आहे. पण करणारा तुम्हाला बहुजन आलाय. नथुराम गोडसे नावाच्या पहिल्या अतिरेकानंतर ब्राह्मणांनी धडा घेतला की स्वतः पिस्तूल घेऊन पुढे नाही जायचं, पिस्तूल बहुजनांच्या हातात द्यायचं आणि बहुजनवादाचा मुडदा पाडायचा. त्यामुळे आता त्याच्या पुढचं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या अत्यंत आश्चर्य वाटाव्या अशा कथा आहेत, त्या रंजक कथा आहेत असं बोलतात. आता तुम्ही पाहिला असतील व्हिडिओ. मग रामाचं काय? राम तर पुराणातल्या कथा आहेत. मुळामध्ये राम हे कशाचं प्रतीक आहे? बहुजनांनी माझ्या घरी अक्षता घेऊन बहुजन आलेले आहेत राम मंदिरासाठी. मी आयुष्यभर पाहिलेलं आहे, म्हणजे आता माझं जे काही आयुष्य असेल ते, की पहिल्या विटेच्या वेळेला पासून आतापर्यंत बहुजन ओबीसी मराठे माझ्याकडे आलेले आहेत राम मंदिराचा प्रचार करायला. आता राम मला जास्त माहिती आहे असा मी दावा करू शकतो. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना फक्त हे राम माहिती आहे, राम नाही, श्रीराम नाही माहिती. कारण रामांच्या बाबतीत असं बोलायचं झालं तर शंभूक, रामराज्यामध्ये शंभुकाचा हत्या झाली आणि त्याला वध म्हणतात. बघा, गांधी वध म्हणतो आणि बोलताना बहुजन माणसं पण वध म्हणून जातात. वधाचा अर्थ काहीतरी उदात्त कृत्यासाठी मारलेला व्यक्ती. हत्या झाली, हत्या. गांधी हत्या झाली आहे, गांधी वध नाही झालाय. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या सर्वांच्या प्रतिमांच्या हत्या होत आहेत आता रोज. आणि त्याच्यावर एक बहुजन उभा राहून काही बोलत नाही, किंबहुना तो मांडलिक झालेला आहे, तो शरण आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बघाल सगळं नेतृत्व बहुजनांकडेच आहे की, राजकीय, संस्थात्मक, सगळं. पहिले गंध लावायला शिकले, टिळा. हे कुठून आलं? म्हणजे नो बिंदी नो बिंदा बिझनेस नावाचा एक मध्ये आलेला ट्रेंड आलेला, एक RSS महिला गटातर्फे. पण ती बिंदी बायकांसाठी होती. मुळात बायकांसाठी पण बिंदी असण्याचं काही गरज नाहीये, पण मुळात पुरुषांनीच बिंदी लावायला सुरुवात केल्यावर बायकांना पर्याय काय उरणार? तर तो टिळा आला. हा वारकऱ्यांचा टिळा नाहीये, हा धारकऱ्यांचा टिळा आहे. आणि धारकरी म्हणजे ब्राह्मणवाद. महाराजांच्या अपमानावर पण ब्र काढायचा नाही, त्यांचं उदात्तीकरण चालू ठेवायचं. मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. मला अनेकांनी म्हटलं तुम्ही सावरकरांच्या एवढ्या विरोधात बोलता. म्हटलं त्याच्यावर बाजूला आपण नंतर बोलू. पण सावरकर आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत बघितलं की तुम्हाला कळेल ब्राह्मणवाद हिंदुत्वाच्या नावाने कसा फुलतो ते. सावरकरांनी महाराजांच्या कर्तृत्वाला काकतालीय योग म्हटलंय. हा एक भाग तुम्हाला माहिती आहे, दुसरा भाग माहित नाहीये. लोक मला काय विचारतात, अरे पण त्या सावरकरांनीच तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिली आहे, ती तुम्ही पूर्ण आरती समजून घेतली आहे का कधी? जी नमो शिवाजी राजा जी आपण ऐकतो याचं कारण ती चांगली लिहिली आहे म्हणून नव्हे, तर हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला चांगलं संगीत दिलं आणि लता दिदींनी ते चांगलं गायल्या म्हणून त्यांचं सावरकर भक्ती होती. त्या आरतीमध्ये
छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते हे नकारण्याकरता त्यांना देव बनवण्यात आलेले आहे. पहिले नमो वगैरे करून त्यांना देव बनवलंय पहिली. दुसरं, त्याच्यामध्ये दोनदा असे स्पष्ट उल्लेख आहेत की रामदासाने तो कोणता मंत्र दिला तुला की ज्या मंत्रामुळे तू हे सगळं करू शकलास. हे राजा, तो रामदासाचा मंत्र तुला पुन्हा पुन्हा मिळू दे आम्हाला आणि आम्ही पुढे जाऊ वगैरे वगैरे वगैरे. तर मूळ मुद्दा हा आहे, ती आरती वाचा तुम्ही. मला अनेक जणांनी विचारलं, ती आरती हे आजही सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय जनता पक्ष दैवत मानतं, ज्यांनी संघावर बंदी पहिले घातली. आणि गंमत म्हणजे इतिहास असा आहे की राष्ट्रीय संघावर घातलेली बंदी सरदार पटेलांना उठवायची नव्हती, तर ती नेहरूंनी त्यांना उठवायला लावली. तर पटेलांनी तिरमिरीने पत्र लिहिलं की यासारख्या अतिरेकी संघटनेवर बंदी घालणं योग्य आहे, ती उठवू नये आपण. तर नेहरूंनी त्यांना उत्तर लिहिलं की आपण लोकशाही रिपब्लिक तयार केलेला आहे आणि अशा प्रकारच्या लोकशाहीमध्ये काही लोकांचा, अल्पसंख्याकांचा, बहुसंख्याकांचा विश्वास असलेली कोणतीही संघटना किंवा संस्था आपण कायमस्वरूपी बंदीखाली ठेवू शकत नाही, असं नेहरूंचं पत्र आहे. आता हे आज जे घडतंय त्याला नेहरू जबाबदार आहेत, याला मी 100% मार्क देतो. कारण तेव्हा पटेलांचंच ऐकायला पाहिजे होतं. नेहरूंचं ऐकल्यामुळे आज यांना मान वर काढण्याची संधी मिळाली. एवढंच नव्हे तर बहुजन आज घुसमटतोय, त्याचं कारण हे. पण बहुजन घुसमटला त्याचं मला काही वाटत नाही, पण ताठ करण्याने तो नाकारत का नाही ब्राह्मणवाद, ह्याचा मलाच खेद वाटतो.